सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. मागच्या 2-3 गोष्टी आपण वैमानिकांच्याबद्दल, त्यांची विमानं किंवा हेलिकॉप्टर कसं बिघडलं, आयत्या वेळेला त्यांना कसे वेगळे निर्णय घ्यायला लागले या संबंधात वाचलं. आता थोडंसं वेगळी गोष्ट आहे लान्स नायक हणमंथप्पा कोप्पड यांच्यावर आधारित आणि शीर्षक आहे याचं उत्तर वैद्यकशास्त्राजवळ सुद्धा नाही. तर बघूया काय गोष्ट आहे ती. 9 फेब्रुवारी 2016 12:26. सियाचीनमध्ये 10 सैनिक मरण पावले आहेत असं समजलं गेलं होतं. मात्र त्यातला एक जण वाचला आहे. लान्स नाईक हणमंतप्पा याची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा. एक आश्चर्य घडलेलं आहे. वृत्तपत्रांचे वार्ताहर राहुल सिंग यांनी रात्री उशिरा समाज माध्यमांना पुरवलेल्या बातमीने संपूर्ण देशात एकदमच एक प्रकारचं चैतन्य पसरलं. गेला पूर्ण आठवडा सारा देश हळहळत होता. रात्री उशिरा हाती आलेल्या या बातमीमुळे सगळ्या वृत्तवाहिन्यांनी त्यांचे नेहमीचे रेकॉर्डेड कार्यक्रम आणि बातम्या बाजूला सारल्या. देशभरात लगेचच पसरलेल्या या बातमीविषयीच्या अविश्वासाच्या तरंगाचं रूपांतर बघता बघता एका लाटेत झालं. हे असं घडणं कधीतरी शक्य आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोपायला अजून बराच अवकाश होता. रेसकोर्स रोडवरच्या त्यांच्या निवासस्थानी 3 तासांपूर्वीच त्यांना तेव्हाचे लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंग यांचा फोन आला. त्या दोघांमधलं संभाषण थोड्या वेळातच संपलं होतं. पंतप्रधानांना फोन संपल्यानंतर तसं काहीच करायचं नव्हतं. त्यांना पूर्णपणे माहीत होतं की आधीच त्यांच्या सैनिकांच्या मृत्यूमुळे शोकग्रस्त असलेले लष्कराचे अधिकारीच यानंतर पुढची सर्व पावलं टाकणार होते. 25 फूट बर्फाखाली काढल्या गेलेल्या त्यांच्या एका सैनिकाला 6 दिवसांनी बाहेर काढण्यात आलं होतं. तेही 40 डिग्री सेंटीग्रेड तापमानातल्या बर्फाच्या निळसर जीवघेण्या भयानक तुकड्यांखालून. आणि तो जिवंत होता. ज्या क्षणी हे घडलं तेव्हापासून पंतप्रधानांनी सियाचीनजवळच्या 20,500 फूट उंचीवरच्या भागात चालू असलेल्या सुटकेच्या प्रयत्नांसंदर्भातल्या दैनंदिन घडामोडींविषयीच्या सर्व माहिती त्यांना सादर केली जावी अशा सूचना हाताखालच्या माणसांना दिल्या. सियाचीन ग्लेशियर, जम्मू आणि काश्मीर, 2 फेब्रुवारी 2016. मद्रास रेजिमेंटच्या 19व्या बटालियनची 8 माणसं धरून एकूण 10 जण 2 महिन्यांपूर्वीच सोनम पोस्टला डोंगर तुडवत येऊन पोचले होते. सोनम पोस्ट ही कायमचा सैनिकांचा तळ असलेली जगातली सगळ्यात उंच जागा होती. सलतोरो पर्वतरांगांमध्ये बऱ्याच उंच ठिकाणी असलेल्या या जागेवरून पूर्वेकडे असलेलं सियाचीन ग्लेशियर दिसतं आणि पश्चिमेकडे असलेल्या पाकव्याप्त प्रदेशही दर्शनही होतं. हवालदार सोनम या शूरवीर निर्भय लडाखी सैनिकाच्या स्मृतिप्रित्यर्थ हे नाव या जागेला दिलं गेलं आहे. 1984 साली कमालीच्या कठोर हवामानाशी आणि पाकिस्तानी सैनिकांच्या तुफान गोळीबाराशी कडवी झुंज देत हवालदार सोनम यांनी या जागेवर ताबा मिळवला होता. ही जागा भारतीय सैनिकांना तळ ठोकण्याच्या आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवता येण्याच्या दृष्टीनं अत्यंत सोयीची आहे. मात्र तिथे असलेल्या पृथ्वीवरच्या सर्वाधिक कठोर आणि वाईट हवामानाशी त्यांना सतत जुळवून घेत राहावं लागतं आणि तिथल्या प्रचंड खोल असलेल्या बर्फातल्या फटी आणि केव्हाही कोसळू शकणारे बर्फाचे कडे यांच्याविषयी तर बोलायलाच नको. 3 फेब्रुवारीला सकाळी सकाळी ह्यातलेच काही प्रचंड कडे लष्कराच्या 10 सैनिकांवर येऊन आदळले आणि त्याखाली ते सर्वजण गाडले गेले. त्यांच्यापैकी काही जण त्यावेळी पहारा देण्याच्या आणि गस्त घालण्याच्या कामात व्यग्र होते आणि बाकीचे त्यांच्या तंबूत होते. त्यांच्यापैकी कुणाचंही लक्ष त्या कोसळणाऱ्या बर्फाकडे नव्हतं. त्यांच्या वरच्या बाजूला असलेल्या पर्वतरांगांमधला बर्फाचा
एक अवाढव्य पहाड फुटून सगळीकडे पसरला आणि बर्फाचे खडक गडगडत खाली आले. संपूर्ण सोनम पोस्टवरच त्यांचा ढिगारा पसरला. सोनम पोस्टवरचे सैनिक सियाचीन परिसरात 2015 सालच्या ऑक्टोबरमध्ये येऊन पोचले होते. नर्सिंग असिस्टंट शिपाई सुनील सूर्यवंशी या आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या सैनिकासह टीमचे प्रमुख आणि त्या जागेचेही प्रमुख असलेले सुभेदार नागेशा, टी हवालदार इलूमलाई, लान्स हवालदार एस कुमार, लान्स नायक सुधीर बी, शिपाई महेशा पी एन, शिपाई गणेशन जी, शिपाई रामामूर्ती एन, शिपाई मुस्ताक अहमद एस आणि लान्स नायक हणमंथप्पा कोप्पड या सर्वांचा टीममध्ये समावेश होता. या सगळ्या सैनिकांची सोनम पोस्टवर जाऊन राहण्यासाठी डिसेंबर महिन्यात खास निवड करण्यात आली होती. ही निवड उगाचच करायची म्हणून केली गेली नव्हती. 19 मद्रासचे CEO कर्नल U.M. बहादूर गुरंग यांनी त्यांच्या या सैनिकांना काही विशिष्ट हेतूने तिथं पाठवलं होतं आणि त्यातल्या प्रत्येकालाच माहीत होतं की या ठिकाणी पार पाडायची असलेली कामगिरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण आणि कमालीची कष्टप्रद असते. अतिशय उंच असणाऱ्या जागेत होणाऱ्या लढायांसाठी ज्यांना निवडलं जातं ते सैनिक अत्यंत लवचिक आणि संवेदनशील मनोवृत्तीचे, संकटातून मार्ग काढून चटकन पूर्वपदावर येणारे असतात. ज्या 10 जणांना 20,500 फुटांवरच्या जागी काही महिन्यांच्या वास्तव्यासाठी पाठवलं गेलं होतं ते अत्यंत दर्जेदार अशा पथकांचे खास सैनिक होते. राजकारण आणि दुःखद प्रसंग यांच्यामुळे देशांतर्गत चर्चांमध्ये सियाचीनमधून ओढलं जात असतं, पण उत्तरेकडच्या या बर्फाच्छादित भागावर होणाऱ्या राजकीय हल्ल्यांपेक्षाही जास्त खंत लष्कराच्या अधिकाऱ्यांना वाटत राहते. ती ह्यासाठी की फार थोड्या लोकांना या भागातल्या परिस्थितीची जाणीव आहे. इथे मोठमोठ्या लढाया लढणं तर दूरच, पण इथं राहून फक्त काही मोहिमा आखणं आणि त्या पार पाडणंसुद्धा किती कष्टप्रद असतं याचा विचारही कोणी करत नाही. ह्या भागाला बर्फातला नरक हे नाव पडलं आहे, ते उगीच नाही. कमालीच्या उंच ठिकाणच्या वातावरणात काम करण्यासाठी ज्या सैनिकांची नेमणूक केली जाते त्यांना त्या कामासाठी अतिशय कठीण आणि दमवून टाकणारं प्रशिक्षण तर घ्यावं लागतंच. शिवाय वळणावळणांच्या आणि कल्पनाही करता येणार नाही इतक्या धोक्याच्या जागी कराव्या लागणाऱ्या युद्धाची कला त्यांना आत्मसात करावी लागते. अशा वातावरणात टिकाव धरून राहण्याची आणि सर्व अडचणींवर मात करून धडधाकटपणे जगत राहण्याची कौशल्यही त्यांना अंगी बाणवून घ्यावी लागतात. ही माणसं मानसिकरित्या तंदुरुस्त आणि खंबीर असणं महत्त्वाचं असतं. नाहीतर त्या परिसरात जास्त काळ राहण्याची वेळ आल्यास त्यांचा धीर खचण्याची, ते नैराश्यानं घेरले जाण्याचीही शक्यता असते. भारतीय लष्करातल्या अशा उंच आणि बर्फाच्छादित भागात काम करणाऱ्या सैनिकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा आणि त्यांच्यावर सोपवल्या जाणाऱ्या कामाचा, त्याच्या पद्धतीचा कालानुरूप बदल बरेच केले गेले आहेत की ज्यांच्यामुळे त्या भागात दीर्घ वास्तव्य करण्याची वेळ आलीच तर त्यावेळी त्या सैनिकांवर तिथल्या वातावरणाचे गंभीर असे दुष्परिणाम होणार नाहीत. कर्नल दिनेश सिंग तन्वर म्हणाले, ही माणसं आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतकी शूर आणि निर्भय होती. कर्नल दिनेश सिंग बर्फाचे कडे कोसळले तेव्हा 19 मद्रासचे 2IC म्हणून ऑपरेशन्स रूममधून मदतकार्याचं काम बघत होते. ही ऑपरेशन रूम सियाचीनच्या बेस कॅम्पवर बेस कमांडर कर्नल हरिहरन यांच्या अधिकाराखाली तिथे सुरू केली गेली होती आणि सोनम पोस्टपासून हेलिकॉप्टरने ती 90 मिनिटांच्या अंतरावर होती. ही माणसं आमच्या सैनिकांमधली सर्वोत्तम माणसं होती. स्वतःच्या कामासाठी प्रेरित असलेली आणि शारीरिक मानसिकदृष्ट्याही पूर्ण तंदुरुस्त. तुम्ही ज्यावेळी ग्लेशियर्सवर जाता त्यावेळी तुमच्या मनातल्या इतर सर्व प्रकारच्या भीत्यांना बाजूला सारून एक प्रकारच्या अज्ञानाची भीती तुमच्या मनाचा ताबा घेते. शत्रू कुठे आहे ते आम्हाला माहीत असतं,
पण बर्फाचे कडे कुठून आमच्यावर कोसळतील हे आम्हाला माहीत नसतं. पायाखालच्या बर्फातल्या खोलवर गेलेल्या भेगा कुठे असतील याची आम्हाला कल्पना नसते आणि आम्हाला कोणतीही गोष्ट गृहीत धरता येत नाही, ते म्हणाले. 3 फेब्रुवारीच्या सकाळी सोनम पोस्टला भेट द्यायला आलेला राक्षसी पाहुणा होता स्लॅब ॲव्हलांश. अत्यंत घातक, अशुभ आणि कमालीचा दुष्ट. अक्राळ विक्राळ 800 बाय 1000 मीटर्सचा बर्फाचा हा ठोकळ्याचा आकाराचा पहाड डोंगरापासून तुटून गडगडत खाली आला आणि काही सेकंदाच्या आत त्याने सोनम पोस्टला 25 ते 30 फूट खोल बर्फात गाडलं. काही क्षणांपूर्वी जिथे सैनिकांच्या राहुट्या होत्या तिथे आता सर्वत्र निळ्या बर्फाच्या पहाडापेक्षाही अधिक कडक ठोकळ्यांचा राडारोडा पसरला होता. वारा पूर्णपणे पडला होता. हा एक विचित्र असा योग होते. कडा कोसळला की दरवेळी वाराही पडतोच. त्यामुळे सोनम पोस्टवरच्या विरळ हवा असलेल्या भागात एक थंडगार शांतता पसरली होती. सोनम पोस्टच्या खाली थोड्याच अंतरावरच्या एका पोस्टवर बसलेल्या कंपनी कमांडर मेजर बिपिन कुमार यांनी त्यांच्या रेडिओवर फक्त एवढंच ऐकलं. रोज पहाटे 4 वाजता सोनम पोस्टवरचे सैनिक त्यांना सगळे अहवाल देत असत. पण त्या दिवशी सैनिकांनी काहीच संपर्क साधला नाही. तरी मेजर फारसे काळजीत पडले नव्हते, कारण तिथे शून्याच्याही खाली असणाऱ्या तापमानामुळे बरेचदा सैनिकांची उपकरणं काम करेनाशी होत असत आणि रेडिओ सेट्स तर कृत्रिमरित्या परत गरम करावे लागत. पण 1 तास होऊन गेला तरीही तिकडून कोणतेच संदेश आले नाहीत. त्यानंतर 5:15 रेडिओमधून क्षीण आवाजात शब्द आले, साहब हम दब गए है. हा आवाज हवालदार इलुमलाई यांचा होता. तामिळनाडूमधल्या अडुकुंपराई या दूरवरच्या एका खेड्यातल्या इलुमलाई आता त्या बर्फाच्या भिंतीखाली 20 फूट खोल गाडले गेले होते. अगदी आश्चर्यजनकरित्या त्यांच्या हाती फोन लागला होता आणि त्यांना ही बातमी मेजर बिपिन कुमार यांच्यापर्यंत पोचवता आली होती. काय घडलं होतं ते मेजर बिपिन कुमार यांच्या लगेचच लक्षात आलं. बरोबर 1 महिन्यापूर्वी म्हणजेच 3 जानेवारीला 4 सैनिक सियाचीन ग्लेशियरवर बर्फाच्या पहाडाखाली सापडून मरण पावले होते. हवालदार दोर्जे गासन, हवालदार सेवांग नॉर्बू, रायफलमन जिगमत चोस्तूप आणि रायफलमन युसूफ या 4घांचाही तात्काळ मृत्यू झाला होता. पण आता सोनम पोस्टवरून ज्या अर्थी आवाज आला होता त्या अर्थी आशेला जागा नक्कीच होती. मेजर बिपिन कुमार यांनी त्यानंतर एक क्षणही वाया घालवला नाही. त्यांचे CEO कर्नल गुरुंग यांना ते कळवण्यापूर्वीच त्यांनी एक रेस्क्यू टीम तयार केली. कर्नल गुरुंग हे त्यावेळी 15,000 फूट उंचीवरच्या कुमार पोस्टवर होते. त्यांनीही ही बातमी वरपर्यंत कळवली. सर्वप्रथम सियाचीन ग्लेशियरवरची स्वतंत्र पायदळाची ब्रिगेड, तिथून लेहचं 14 कॉप्स, त्यानंतर लष्कराचं उधमपूरमधलं नॉर्दर्न कमांड हेडक्वार्टर्स आणि शेवटी दिल्लीतलं आर्मी हेडक्वार्टर्स अशा सर्व ठिकाणी बातमी लगेच कळवली गेली. लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांना सकाळी लवकर उठण्याची सवय होती. बर्फाचा पहाड कोसळण्याची गंभीर बातमी त्यांना कळली तेव्हा ते फिरायलाच निघाले होते. व्यायामाचा विचार बाजूला सारून ते साऊथ ब्लॉकमधल्या त्यांच्या हेडक्वार्टर्समध्ये जाण्यासाठी लगेच तयार झाले. लष्कराच्या अतिशय उंच ठिकाणी असलेल्या या पोस्टवरचे 10 सैनिक बर्फाच्या महापुरात एका क्षणात नाहीसे झाले होते. सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी तातडीने पोचवणं अत्यंत गरजेचं होतं आणि सगळ्यात आधी लष्कर प्रमुख हेच काम करणार होते. मेजर बिपिन आणि त्यांच्याबरोबरच्या माणसांनी इतर पोस्टवरूनही आणखी काही पथकं बरोबर घेतली आणि ते सगळे ताबडतोब सोनमकडे निघाले. त्याचवेळी खाली सियाचीन बेस कॅम्पवर 2IC कर्नल दिनेश यांनी एक तात्पुरतं संपर्क केंद्र उभारलं. बेस कॅम्पवरचे सैनिक त्यांच्या स्वतःच्या हाय अल्टिट्यूडवरच्या पोस्टची स्थापना करण्याच्या तयारीला लागले.
प्रत्येकालाच आता सोनम पोस्टवरच्या दुर्घटनेकडे लक्ष केंद्रित करायला हवं होतं. तर बघूया आता सोनम पोस्टवरती काय झालं आहे ते उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.